आणि त्यानंतर प्रेषितांचा विश्वास मतांगीकार देखील एकत्रित रीतीने आपण जाहीर करणार आहोत. स्तोत्र 146 जर आपल्याला मिळालं असेल तर आपल्या जागेवर उभं राहूया, वचनाचा आदर सन्मान करूया आणि देवाला गौरव देऊया. परमेश्वराचे स्तवन करा, हे माझ्या जीवा परमेश्वराचे स्तवन कर. अधिपतीवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका, त्यांच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. ज्याच्या सहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्यावर आहे, तो धन्य. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करीतो, भुकेल्यांना अन्न देतो, परमेश्वर बंदिवानास मोकळे करतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करीतो, अनाथ व विधवा यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेळा वाकडा करीतो. देवभक्ताच्या वाचलेल्या सत्य आणि पवित्र वचनाद्वारे आम्हाला आशीर्वादित करो. त्यावेळेस प्रेषितांचा विश्वास मातांगिका एकत्रित आपण म्हणणार आहोत. सर्व समर्थ देवचा पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूपी झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख केले, जलावर समारा केले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवचा पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी विश्वास धरतो. आमेन. मंडळीने यावेळेस खाली बसावे. एकत्रित रीतीने आपण थोडक्यात मध्यस्थीच्या प्रार्थनेत आपण जाणार आहोत. आगमनाचा 3रा रविवार त्यावेळेस आपण साजरा करीत आहोत आणि आता केवळ थोडा वेळ बाकी आहे. ख्रिस्त जन्मोत्सव आणि नाताळ, आणि त्यासाठी त्या दिवसात कोणती अप्रिय घटना आपल्या मंडळीत होणे आणि सर्वांना या दिवसामध्ये प्रभूपासून आशीर्वाद मिळावा, आनंद मिळावा, सुख शांती लाभावी अशी प्रार्थना आपण करणार आहोत. भयंकर आजारापासून आताच आपण ऐकलं आहे की शहाद्यात परत एकदा या रोग्यांची संख्या वाढत आहे आणि अशा दिवसामध्ये आम्हा सर्वांचं प्रभूने रक्षण करावं, संरक्षण करावं यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. अवकाळी पाऊस आहे आणि या सर्व गोष्टी आपण प्रभूच्या हातात, निसर्गाला आपण प्रभूच्या हातामध्ये आम्ही पूर्णरूपी देणार आहोत. या आपण त्यावेळेस थोडक्यात प्रार्थना जाणार आहोत. विनंती करतो पास्टर साने पुढे येतील आणि अगदी थोडक्यामध्ये आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि या विनंत्या प्रभूकडे ते सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या बरोबरीनेच आपण देखील प्रार्थना प्रार्थनेमध्ये जाऊ आपण. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत उद्धारकर्त्या प्रभू येशूराजा, तू अद्भुत मंत्री, समर्थ देव आणि सनातन पिता, शांतीचा अधिपती आहेस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की हा पवित्र दिवस तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे आणि आज्ञेच्या द्वारे शाबात दिवस पवित्रपणे पाळवतेच्या आठवण ठेव.
आणि म्हणून आम्ही तुझ्या पवित्र भक्ती मंदिरामध्ये तू आम्हाला आणलंस. ही केवळ तुझी दया आणि तुझी महान कृपा आमच्यावर आहे. आम्ही खूप चांगले आहोत असं नाही प्रभू, केवळ तुझी महान कृपा. आणि आताच जे स्तोत्र आम्ही वाचलं, तू आपलं सत्य वचन आमच्यासाठी पाठवतोस आणि पवित्र येशू तू आम्हा प्रत्येकावर दया करत आहेस. आमच्या शहादा मंडळीवर तुझी कृपा दृष्टी आहे, कारण ही मंडळी तुझ्या पवित्र सामर्थ्यानं आणि प्रार्थनेनं उभारलेली ही मंडळी आहे. या मंडळीतील प्रत्येक लहान थोर हे तुझे लेकरू आहे प्रभू येशू. आमच्या मंडळीमध्ये विशेष तू कार्य कर प्रभू येशू तुझ्या पवित्र आत्म्याचं. आणि या मंडळीमध्ये तू ये प्रभू येशू. या दिवसामध्ये, या ख्रिसमसच्या दिवसामध्ये विशेष आम्ही तुला विनंती करतो. पिता परमेश्वरा, नव्यानं तू आम्हा प्रत्येकामध्ये जन्म घे आणि आम्हा प्रत्येकाला आनंद दे. कोणत्याही प्रभू अपरित घटना होऊ देऊ नकोस. प्रत्येकाला तू सांभाळ, सुखी आणि निरोगी ठेव. विशेष जे आमचे वृद्ध लोक आहेत, थकलेले आहेत प्रभू येशू, काही बिछाण्यावर आहेत, त्यांना तू स्पर्श करत आहेस, त्यांना तू आरोग्य दे. आताच आम्ही ऐकलं की शहादा शहरामध्ये कोरोना व्हायरसने परत लोक काढलेला आहे. मी तुला विनंती करतो, तुला सर्व शक्य आहे, कारण स्तोत्र 121 मध्ये म्हटलं आहे, कोणताही व्याधी तुझ्या घराजवळ येऊ देणार नाही, तर तू आपल्या दिव्य दूतांना आज्ञा करतो. आणि म्हणून येशू आमच्या कंपाऊंडचं तू रक्षण कर. प्रत्येकाला तुझ्या नावावर तो राख. जे वचन आमचे सन्माननीय पालक साहेब आत्म्यानं देत असताना त्यांच्या ओठा जिभेला एशिया 6 प्रमाणे त्या पवित्र आत्म्याच्या इंद्राचा स्पर्श त्यांच्या ओठा जिभेला होऊ दे. आणि तुझं वचन सांगण्यासाठी तू त्यांना मदत कर, सहाय्य कर. यासाठी हे वचन तू त्यांना दिलेलं आहेस. आणि म्हणून त्यांना आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो. येशू तू त्यांना स्पर्श कर, त्यांना तू सांभाळ. आणि या दिवसात ख्रिस्त जयंतीचं संदेश त्याची तयारी करण्यासाठी तुझी स्वर्गीय कृपा तू त्यांना पुरवत आहेस. मी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आणि म्हणून आजचं वचन त्यांच्याकडून येत असताना आम्ही सर्वांनी ग्रहण करावं असं तू बोलते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. दानार्पण घेण्याचा समय आहे. आपल्या देण्याद्वारे देखील आपण प्रभूचं गौरव करू. पायरकडे गीत असताना आपलं दान प्रभूच्या भांडारात आपण अर्पण करूया. या लवकर.
दोन मैत्रिणी मुलींकडून 2 खुर्च्याच्या सर्टिफिकेट भेट दिले आहे. त्यांनी नाव सांगितलं नाही. त्या दोघी बहिणींसाठी देखील आपण यावेळेस प्रार्थना करणार आहोत. विनंती करतो मंडळीचे आमच्या गावी आपण आहे वरवीर ते प्रार्थना करू. पवित्र पवित्र आकाश आणि पृथ्वीच्या निर्मात्याच्या जिवंत करणाऱ्या प्रभू परमेश्वर तुझ्या ख्रिस्त येशूच्या सामर्थ्यशाली नावाने आज या पवित्र वारी पुन्हा एक वार प्रभू तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येण्यासाठी सुंदर संधी तू आमच्या जीवनाला जोडली त्याबद्दल का मानतो. तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. मागील संपूर्ण सप्ताह प्रभू परमेश्वर तुझ्या तू आमच्या बरोबर होतास. आमच्या कामामध्ये प्रवासामध्ये तू आम्हाला सहाय्य केलं. लागणारं आरोग्य पुरवलं त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आज या पवित्र वारी पुन्हा एक वार परमेश्वर तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आलो असताना अनेकांच्या द्वारे तुझी स्तुती आराधना केली. तुला मान सन्मान आणि गौरव दिला परमेश्वर ते देखील तू मान्य केलंस त्याबद्दल का म्हणतो. देवापा विशेष करून जे अल्पसं दान या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे परमेश्वर या दानाचा तू स्वीकार कर, पवित्र कर आणि परमेश्वर या दानाचा उपयोग तुझ्या स्वर्गीय राज्याच्या वाढीसाठी आम्हाला विनंती करतो. ज्यांनी ज्यांनी दिलेला आहे त्या प्रत्येकाला तो आशीर्वाद दे. अधिक देण्यासाठी आम्हाला तू सहाय्य पुरव अशी आम्ही तुझं विनंती करतो. येणारं वचन आमच्यासाठी तू आशीर्वादित कर. विशेष करून प्रभू ते वचन ग्रहण करण्यासाठी लागणारं सहाय्य तू आम्हाला पुरव. बाळासाहेबांना परमेश्वर तुझ्या पवित्र हातामध्ये सोपतो. तुझं वचन सांगत असताना परमेश्वर पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना सहाय्य कर. आजची सभा आमच्यासाठी विशेष करून तू आशीर्वादित होऊ दे. आजचं वचन आमच्यासाठी आत्मा आणि जीवनाचं होते. कारण प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर त्यांनी बोलणं प्रार्थना केली म्हणून ते आमेन. आगमनाचा 3रा रविवार आणि आज आपण 3रे मेणबत्ती पेटविणार आहोत आणि आम्हाला आनंद आहे. आता फक्त एक मेणबत्ती शिल्लक आहे आणि त्यानंतर नाताळ आणि म्हणून आपण आपल्या जागेवर भराव्या आणि योहान 3:16 वचन बोलत असताना आनंदाने आपण या 3रा आगमनाचा रविवार याची मेणबत्ती आपण पेटविणार आहोत. देवाने जगावर सूचना आहे. आज 5 वाजता पंचांची सभा चर्चमध्ये होणार आहे. सर्व पंचांनी त्यासाठी वेळेवर उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती आहे आणि जे चर्चचे आपले टायमिंग आहे ते सर्वांना ठाऊक आहे. नोटीस बोर्डला आहे, परत मी सांगत नाही. त्याप्रमाणे एरिया वाईज आपली भक्ती येत्या रविवारी देखील नित्यनियमाप्रमाणे होणार आहे. या वेळेचं बंधन असल्यामुळे आणि दुसरी शिफ्ट चर्चची आहे त्यामुळे आपण देवाच्या वचनाकडे लवकर जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आजच्या मरणासाठी आपण लुकाचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय लूक 14 आणि त्याची 25 पासून 35 ही वचने आपल्यासमोर वाचतो. लूक 14 25 पासून पुढे जर आपल्याला मिळालं असेल तर मी सुरुवात करतो. त्याच्याबरोबर मोठमोठे लोक समुदाय चालले होते. तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्या मागकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य
होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधायची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्या जवळ तो पुरा करण्या इतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही. नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु याला तो पुरा करीता आला नाही. अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाई सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करणार नाही की तो 20,000 घेऊन माझ्यावर येतो, त्याच्यावर मला 10,000 जाता येईल का? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करेल. म्हणून त्याप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. मीठ हा चांगला पदार्थ आहे, पण मिठाचा खारटपणाच केला तर त्याला रुची कशाने आणता येईल? ते जमिनीला किंवा उकिरड्यालाही उपयोगी नाही. ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकावयास कान आहे तो ऐको. या नाताळाच्या दिवसात येशूला पाहण्याचा, त्याच्या मागे जाण्याचा व त्याच्या सोबत असण्याचा आपला उद्देश किंवा हेतू कोणता आहे किंवा असावा यावर आज आपण थोडक्यात मनन करणार आहोत. त्या दिवसात पुष्कळांचे हेतू वेगवेगळे होते, चांगले होते, वाईट होते. जसं आम्ही बघतो हेरोदाचा हेतू वाईट होता. तो म्हणतो तुम्ही जाऊन नाही का त्याचं दर्शन घ्या आणि मला सांगा, म्हणजे मी जाईल त्याला नमन करेल वगैरे वगैरे तर गोष्टी बोलतो, पण त्याचा हेतू तसा नव्हता. या नाताळच्या दिवसात सर्व गोष्टी आपण पाहत आहोत, पण आपला हेतू येशूला भेटण्याचा, त्या बाळ येशूला भेटण्याचा उद्देश कोणता आहे? 3 गोष्टी, 3 उदाहरण या ठिकाणी. प्रभू येशू ख्रिस्त खरे शिष्य कोण आहे जे त्याच्या मागे येऊ शकतात? त्यांनी कोणाचा द्वेष केला पाहिजे? म्हणजे जे कोणी आपले आप्त आहे त्यांच्यापेक्षा जास्त प्रीती आम्हाला येशूवर केल्याशिवाय आम्हाला त्याचे शिष्य होता येत नाही. प्रथम तो बुरुज बांधणाऱ्याचं उदाहरण देतो, नंतर एका राजाचं उदाहरण देतो आणि नंतर मिठाचं उदाहरण देतो. या सर्व गोष्टी आम्हाला विचारात घेऊन केल्यानंतर आमचा उद्देश आपला ठरवावा लागणार आहे. कोणीतरी वाचा लूकाचा शुभवर्तमान 19वा अध्याय त्याचं 3रं वचन. लूक 19 आणि 3. त्याने येशू कोणता आहे हे पाहण्याचा यत्न केला, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. आपला हेतू येशूला पाहण्याचा, आपला हेतू येशूच्या मागे जाण्याचा किंवा आपला हेतू उद्देश येशूमध्ये राहण्याचा, ख्रिस्ती समाजामध्ये राहण्याचा, ख्रिस्ती असण्याचा नक्की कोणता आहे? वेगवेगळे उद्देश, वेगवेगळे हेतू आमचे असू शकतात ख्रिस्ती म्हणून. सर्वांचे सारखे उद्देश नाही. आणि म्हणून ह्या नाताळाला एक मेणबत्ती बाकी असताना आमचा उद्देश जर चुकीचा असेल तर तो आम्ही बदलूया आणि खरा शिष्य होण्याचा उद्देश, येशूच्या मागे जाण्याचा उद्देश, येशूमध्ये राहण्याचा उद्देश आम्ही आमच्या अंतःकरणात बाळगणार. या ठिकाणी पहिला उद्देश ज्या लोकांचा होता किंवा असतात असे लोक जे आहेत जे त्यांचा उद्देश असतो येशूच्या मागे जाण्याचा, येशूला पाहण्याचे कुतूहलतेने येशूला पाहण्यासाठी ते त्यांच्यामध्ये कुतूहलता असते, एक उतावळीता असते, एक बघण्यासारखी गोष्ट त्यांच्यामध्ये असते, फक्त बघे. आमचा हेतू येशूला पाहण्याचा हा कसा आहे? या ठिकाणी जक्कयाचं उदाहरण आहे की त्याने येशू कोण आहे पाहण्याचा प्रयत्न केला, पण गर्दीमुळे त्याला येशू दिसेना, कारण तो ठेंगणा होता. आणि मग तो उंबराच्या झाडावर चढला वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला ठाऊक आहेत. जक्कयाने येशूला पाहण्याचा प्रयत्न केला, एक कुतूहलता त्याच्या अंगी होती आणि त्याचं नंतर तारण झालं, त्याच्या घराचं तारण झालं. आम्हाला पाहिजे एक चांगला उद्देश होता, येशूला पाहण्याची कुतूहलता त्याच्यामध्ये होती. पुष्कळ वेळा आमची येशूला पाहण्याचा उद्देश हा पॉझिटिव्ह असेल कुतूहलता आणि निगेटिव्ह देखील असतो, नकारात्मक असू शकतो. पुष्कळदा आम्ही ख्रिस्ती लोक एक बघायची भूमिका असते. पुष्कळदा एक फक्त जमाव, एक फक्त गर्दी,
फक्त एक माहिती हवी असते. जसं एखादा रोडवर एखादा ऍक्सिडेंट होतो आणि मदत करणारे कमी पण पाहणारे खूप असतात नाही का, कसं झालं काही संबंध नसतो त्यांचा, पण ते थांबतात आणि ट्रॅफिक जाम करतात. उलट ट्रॅफिकला जागा द्यायला पाहिजे, त्याला घेऊन जायला पाहिजे. तर खूप अशी गर्दी होती आणि त्याला पाहिजे माहिती पाहिजे काय करायचं होत आहे याची माहिती पाहिजे, पण त्या माहितीचं काही करत नाही. आम्हाला एक दिसती म्हणून आम्हाला फक्त माहिती पाहिजे, फक्त आम्हाला त्या गोष्टी आम्ही समजून घ्याव्या, करून घ्याव्या एवढं मला माहिती पाहिजे असतं पुष्कळांना, पण त्यानुसार आम्ही काही करत नाही. फक्त आम्ही ऐकतो, संदेश ऐकतो, वचन ऐकतो, पण त्याप्रमाणे आचरण होत नाही. फक्त एक कुतूहलता आहे, एक फक्त आम्हाला समजून घ्यायचं आहे, एक फक्त औपचारिकता आहे, एक फक्त गर्दी. पुष्कळ वेळा येशूला पाहण्याचा उद्देश असतो. आपण बघा आता पुष्कळ चर्च मध्ये नंदुरबार म्हणा, नाताळच्या दिवशी इथे गव्हाणीचा देखावा तयार करण्यात येतो. आपल्या इथे ख्रिसमस ट्री वगैरे आणि पुष्कळ बाहेरचे लोक येतात आणि फोटो काढतात आणि बघतात की हा ख्रिसमस आहे. एक फक्त कुतूहलता आहे, एक फक्त बघायची भूमिका आहे, त्यानंतर ते निघून जातात. त्याच्या खऱ्या गोष्टी समजून देखील ते समजू शकत नाही. फक्त पाहायचं आहे, चला यांचा नाताळ आहे आणि आपण तिथे जाऊ आणि फक्त आम्ही ते बघू, बघायची भूमिका. केवळ तेच नाही, पण आम्हाला येशूला भेटण्याच्या दिवसात असलेला उद्देश कोणता आहे? फक्त एक बघायची भूमिका आहे, एक फक्त गर्दी आहे, एक फक्त सण आहे, एक फक्त प्रोग्राम आहे. पुष्कळ आम्ही एक फक्त आम्हाला फक्त माहिती हवी असते, आम्हाला फक्त ऐकायचं असतं, पण त्यानुसार आम्ही करत नाही. जगामध्ये चांगली गोष्ट होती, त्याच्यामध्ये येशूला पाहण्याची उत्सुकता होती, कुतूहलता होती आणि त्याला दिसत नव्हतं. त्यांनी प्रयत्न केले, अजून त्यांनी त्या झाडावर चढला आणि तो येशूला पाहू लागला आणि येशू त्याच्या घरी गेला. आम्ही जेव्हा बघतो आमच्यामध्ये कुतूहलता असणे फार महत्वाची आहे, परंतु त्यानंतर आम्ही करतो काय? तिथेच संपून जातं. त्याच्यानंतर आम्ही काय करत नाही. परत दुसरा रविवार येतो, परत दुसरा नाताळ येतो, परत नवीन वर्ष येतं, बस याच गोष्टी आम्ही करतो. तर आम्हाला येशूला भेटण्याचा उद्देश या दिवसामध्ये कसा असावा हे आम्हाला जाणून घेणं फार महत्वाचं आहे. त्याचा शोध आम्हाला करणं फार महत्वाचं आहे. मागील लोकांमध्ये कुतूहलता होती त्या ताऱ्याला पाहून येशूला शोध करण्याची, आणि जोपर्यंत येशू भेटला नाही तोपर्यंत थांबले नाही. चुकले ते मध्यंतरी, चुकीच्या दिशेला ते गेले होते, पण त्यांनी परत करेक्ट केलं स्वतःला आणि येशू सापडेपर्यंत त्यांनी येशूला शोधलं. आम्ही असतो आमची कुतूहलता फक्त तारा पाहून आम्ही जात आहोत, चुकीचे निघून जातो, पण आम्ही वळत नाही. एक चांगलं उदाहरण आम्हाला मागे लोकांकडून देखील मिळतं. काही लोक येशूला पाहण्याचा उद्देश काही लोकांचा कसा आहे, तर ते फायद्यासाठी येशूला पाहत असतात. योहान 3 आणि 26. योहान 3 आपण 22 पासून 27 पर्यंत वाचणार आहोत. योहान कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याची 22 पासून 27 पर्यंत मी वाचतो. दुसऱ्या दिवशी जो लोक समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की ज्या लहान मछव्यात त्याचे शिष्य बसले होते त्यांच्याशिवाय तिथे दुसरा मछवा नव्हता. आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मछव्यावर चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर ज्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबेराहून दुसरे लहान मछवे आले होते. तिथे येशू नाही व त्यांचे शिष्य नाही असे लोक समुदायाने पाहिले. तेव्हा ते लहान मछव्यात बसून येशूचा शोध करीत कफरनहूमास आले. तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी येथे कधी आला? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिले म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करीता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्या शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, यासाठी श्रम करा. तुम्ही माझा शोध का करत आहात? तुम्हाला मला का पाहायचं आहे? तुम्हाला माझ्या मागे का यायचं आहे? कारण तुम्हाला फुकट भाकरी मिळतात. हा हेतू तुमचा आहे, तुम्हाला
येशूमध्ये राहण्याचा, ख्रिस्ती होण्याचा, बाप्तिस्मा घेण्याचा काय उद्देश आहे आम्हाला करेक्ट करावा लागलाच. पुष्कळांना लग्नासाठी बाप्तिस्मा घ्यावा लागतो, तारण झालं म्हणून बाप्तिस्मा होत नाही, घेत नाही. मंडळीचे एखादे सभासद झाले, ख्रिस्ती झाले की फुकट जमिनी मिळतात, घरं मिळतात, नोकऱ्या मिळतात. म्हणून येशू लोक मागे जाण्याचा उद्देश हेतू पुष्कळांचा असतो. खरोखर पाचारण आहे आणि येशू कळला आहे असे खूप क्वचित लोक आहेत. पण काहीतरी फायदा आहे म्हणून मी ख्रिस्ती आहे, काहीतरी मिळणार आहे म्हणून येशूच्या मागे जात आहे. हे मोठे मोठे लोक समुदाय येशूच्या मागे का जात होते? कारण त्यांना भाकरी मिळत होत्या म्हणून जात होते. काय करायचं, नुसतं बसायचं. येशू 5 भाकरी 2 मासे घेईल, आशीर्वाद दिला, मग नुसती पार्टी देते. काय काम धंदे नाही, फक्त जायचं आणि खायचं भाकरी. आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये काही फरक नाही. पुष्कदा जीवनी भाकर खायला अगदी विरळ तुरळक लोक राहतात, पण जगी भाकरी खायला अगोदर लाईन लावलेली राहते. आता एखाद्या वेळेस आज जर आम्ही ठरवलं तर नाताळात एखाद्यास आपल्याला भाकरी पण मिळणार आहे, भोजन मिळणार आहे. आणि तेव्हा आम्ही घंटी वाजायची पण गरज पडत नाही. इथे 3 घंट्या वाजल्या तरी आम्ही येत नाही. पण तेव्हा घंटीने आपण माहिती आपले पायापाप त्या हॉस्टेलकडे वळतात. काय माहिती मी कसं काय? तुम्ही माझ्या मागे काय का? तुम्ही माझा शोध का करता? येशू म्हणतो की तुम्ही चिन्ह पाहिले म्हणून येत नाही, तुम्हाला भाकरी मिळतात म्हणून येतात. येशूने एका वेळेस 5,000 जेवू घातलं, येशूने दुसऱ्या वेळेस 4,000 जेवू घातलं आणि ते तृप्त झाले. पुष्कळ लोक पोट भरावं म्हणून येशूच्या मागे जातात. पुष्कळ सेवक देखील ह्या जॉबला, या प्रोफेशनला पोट भरण्याचं साधन पुष्कळांनी करून दिले. पैसे मिळतात म्हणून सेवा करत आहे. पगार बंद करा, 1 महिना सेवा होणार नाही. आणि जो पैसे देईल त्याच्याकडे खूप प्रार्थना आम्ही करतो, खूप प्रार्थना करतो. दुसऱ्या गरिबांकडे आम्ही प्रार्थनेला जाऊ शकत नाही, कारण त्याच्याकडून चहा मिळत नाही. आणि 500 रुपये जर एखाद्याने देऊनच दिले खूप अतिउत्साही होऊन, तर सर्व स्वर्गातील आशीर्वाद आम्ही त्याच्यावर देतो असं वाटतं की दुसऱ्याला काहीच आशीर्वाद करणार नाही. पोट भरण्यासाठी येशूच्या मागे आम्ही जातो. भाकरी मिळतात म्हणून आमचा उद्देश आहे आम्ही सेवा करावी, दुसरा उद्देश नाही. मग त्या व्यक्तीसाठी तुम्ही इतका आशीर्वाद मागतात, मग स्वतःसाठी का मागत नाही? जो देव त्या 500 रुपये देणाऱ्या व्यक्तीला जर तुमच्या प्रार्थनेने एवढा आशीर्वाद देऊ शकतो, तोच देव तुमच्या प्रार्थनेने तुम्हाला आशीर्वाद देणार नाही का? अरे काय ही कोणती सेवा आहे आमची? पोट भरण्याची सेवा. भाकरी मिळतात म्हणून येशूच्या मागे आहे. भाकरी बंद करा, येशूला ओळखत नाही, संबंध नाही. जो भाकरी देईल त्याच्या मागे आम्ही जातो. पुष्कळांचा उद्देश येशूच्या मागे जाण्याचा. येशू म्हणतो तुम्हाला भाकरी मिळतात म्हणून तुम्ही माझा शोध करत आहे. त्यांना काय घेणं नाही? आंधळे बरे होते, लंगडे बरे होते, पक्षघाती मनुष्यांना येशू स्पर्श करत ते बरे होते. काय काय घेणं नाही? कुष्ठरोगी बरे होते, का होते? आम्हाला काय तर तू फक्त भाकरी दे. आमचा उद्देश नाताळाच्या दिवसात आम्हाला चेक करावा लागेल, तपासावा लागेल त्या ख्रिस्ती मंडळीमध्ये काय आहे, येशूच्या मागे येण्याचा काय आहे. मी गॅरंटीने सांगतो, आज पाऊस आहे, आपण आला, खरोखर आपण आपल्याला देवाविषयी आदर आहेत आणि इच्छा आहे. जर आज खरंच जेवण असतं ना, इथे जागा मावली नसती. हा पाऊस, थंडी, बर्फ काही पडो, काय नाही, आम्ही आलो असतो. ह्याच्यावरून आम्हाला कळतं की आम्हाला भूक कसली आहे, कसली भूक आहे आम्हाला, आणि आमचा उद्देश काय. आमचे लोक जी जीवनी येशू जीवनाची जी भाकर आहे, तो म्हणतो पूर्ण शास्त्रभाग वाचला तर पुढे म्हणतो मी जीवनाची भाकर आहे, मी सार्वकालिक जीवनाची भाकर आहे, ती मिळवण्यासाठी तुम्ही झटा, त्याच्यासाठी श्रम करा. हे जगिक नाशवंत अन्नासाठी तुम्ही का श्रम करत आहात? का
तास ती मीटिंग दिवसभर झाली तरी आम्ही उठणार नाही जर जेवण असेल 2 टायमाचं. पण 1 तास आम्हाला तिथे बसता येत नाही का? कारण काहीच नाही. आज आम्हाला निमित्त आहे पावसाचं, म्हणून पुष्कळ लोक आज नाही. आमचा उद्देश आम्हाला तपासावा लागेल की आम्ही येशूच्या मागे का जात आहोत, आम्ही ख्रिस्ती का आहोत, आम्ही चर्चला का जात आहोत, आम्ही नाताळपणी का पाळावा. येशू म्हणतो तुम्हाला भाकरी मिळतात म्हणून तुम्ही माझ्या मागे येता. तिसरी गोष्ट आहे योहान 6:15 मध्ये कोणतरी वाचा. योहान 6:15. मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता धरून पाहत आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. काही जण ख्रिस्ती होण्याचा त्यांचा हेतू, उद्देश, येशूला पाहण्याचा उद्देश, येशूच्या मागे जाण्याचा उद्देश काय आहे? मंडळीमध्ये राजकारण आणि कट कारस्थान करण्यासाठी. या ठिकाणी मग देऊन आपणास राजा करण्यासाठी पाहत आहे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटा निघून गेला. त्याला वाटत नव्हतं मी यांचा राजा व्हावा, पण यांना वाटत होतं की येशू आमचा राजा व्हावा. या रोमी सत्तेच्या कसाट्यातून आम्हाला त्यांनी सोडावं, आम्हाला स्वतंत्रता आम्हाला मिळावी, आमच्या इच्छा यांनी पूर्ण कराव्या. आमचा मंडळीत आमचा ख्रिस्ती होण्याचा, आमचा येशूला पाहण्याचा उद्देश काय आहे? तर मंडळीमध्ये फक्त कट कारस्थान करण्यासाठी असतो. पुष्कळांना समाजामध्ये आमचा प्रभाव, आमच्या परिवाराचा प्रभाव असावा, आमचं वर्चस्व असावं, आमचं स्थान असावं, माझं नाव असावं. ह्याच्यासाठी येशूच्या मागे येण्याचा त्या प्रयत्नात असतात, त्यांचा उद्देश असतो. जोपर्यंत खुर्ची आहे तोपर्यंत मी आहे, ज्या दिवशी खुर्ची नाही त्या दिवशी मी नाही. फक्त राजकीय हेतूने येशूला पाहण्याचा उद्देश आणि येशूमध्ये राहण्याचा उद्देश. आणि जर खुर्ची नसेल तर फक्त कट कारस्थान, मंडळीमध्ये फुटी, मंडळीमध्ये तटी, आणि ह्याचं त्याला त्याचे सांगण्याचा उद्देश असतो. इथे येशूला राजा बनण्यासाठी आम्हाला काही सुटका मिळेल, आम्हाला स्वतंत्रता मिळेल, आमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला जगता येईल, हा उद्देश काही लोकांचा होता की याला राजा बनवून द्या. आमचा हेतू, आमचा उद्देश आज काय आहे? मला काय पद असो किंवा नसो, माझं काय स्थान असो किंवा नसो, यामुळे मी ख्रिस्ती नाही, यामुळे मी येशूच्या मागे जात नाही, हा माझा हेतू नाही. जर दिलेला आहे पद तर अधिक सेवा करण्याची संधी आहे मला, अधिक चांगली गोष्ट आहे जर काय पद आहे मंडळीमध्ये. पण जर नसेल, म्हणून माझं येशूला पाहण्याचा, येशूच्या मागे जाण्याचा उद्देश बदलू कसा शकतो? ही गोष्ट आणि ही गोष्ट फार फरक आहे. आणि म्हणून माझा उद्देश येशूला पाहण्याचा या दिवसात कशा आहे. एखादा न येणाऱ्या व्यक्तीला या पुढच्या महिन्यात 75 करून द्या, चर्चला येईल. आणि एखादा पंच आहे त्याला 75 कमी करून द्या, तो चर्चला येणार नाही. म्हणजे याचा अर्थ माझा येशूला पाहण्याचा उद्देश राजकीय फायद्यासाठी, समाजात प्रभाव मिळण्यासाठी, माझं वर्चस्व, माझं नाव असण्यासाठी आहे. येशू निघून गेला एकटाच, त्या लोकांपासून दूर निघून गेला. तिसरी गोष्ट मत्तई 27 आणि 27 ते 31. नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्या विरुद्ध जमवली. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात हिरवीची झगा घातला, काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून हे यहूद्यांच्या राजा नमस्कार असे म्हणून त्याने त्याची थट्टा मांडली. ते त्याच्यावर थुंकले व तोच वेद घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याची थट्टा केल्यावर त्याने त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर ठेवण्याकरिता घेऊन गेले. काही जण थट्टा आणि चेष्टा करण्यासाठी येशूकडे जमले होते त्या दिवसात.
येशूची थट्टा, येशूची मस्करी, येशूची चेष्टा करत होते. काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात भेट दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकले आणि म्हणाले, यहूद्यांचा राजा तुझा जयजयकार हो, असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा केली. दाखवत आहे, हातामध्ये भेट दिला आहे, मुकुट ठेवलेला आहे, झगा घातलेला आहे आणि यहूद्यांचा राजा असेही सांगत आहे, पण उपहासात्मक सांगत करत पण आहे. पण त्याच्या मागचा उद्देश येशूची चेष्टा, येशूची मस्करी, येशूची थट्टा मांडण्यासाठी करत आहे. स्वतःचे समर्पण न करता असमर्पित जीवन जगणं म्हणजे येशूची थट्टा आणि येशूची मस्करी करणं. करत पण आहे, सर्व गोष्टी करत आहे, पण त्याप्रमाणे जर वागत नाही ते प्रकारे येशूची मी थट्टा आणि मस्करी मी करत आहे. जे जीवन समर्पित नाही ते जीवन येशूचा अपमान करणारं जीवन असं आहे. असमर्पित व्यक्ती नेहमी सिरियस नसतो. तो थट्टा मस्करी कुठे उभा राहिला तर काहीतरी थट्टा करलच, काहीतरी मस्करी करलच. कुठेही चांगल्या कामात पण तो थट्टा करलच, सिरियस नाही, गंभीर नाही. आमचा येशूच्या मागे जाण्याचा उद्देश फक्त आम्ही दाखवतो मी करत आहे, पण त्याच्या मागे असलेला खरोखर माझं जीवन तसं आहे का, मी तसं खरंच करत आहे का, हे सगळे रोमी शिपाई सर्व गोष्टी तसे दर्शवत होते की आम्ही त्याचा मान करत आहोत, सन्मान पण त्याची ऍक्च्युअली थट्टा मस्करी भेद दिला आहे, काट्याचा मुकुट ठेवलाय, तो झगा त्याच्या अंगात घातला, यहूद्यांचा राजा असं ते त्यांना सांगत आहे, परंतु त्याची ते मस्करी करत आहेत, थट्टा करत आहेत. विश्वासणाऱ्यांच्या आमच्या मंडळीमध्ये असे लोक जर असतील तर आम्हाला आमचा हेतू हा बदलावा लागेल. आणि थट्टा मस्करी काही गोष्ट सिरियसच नाही, काही करायला मस्करी थट्टे तर उडवून देतात नाही हो, काय नाही सिरियस नाही. मंडळीच्या वाढीसाठी उन्नतीसाठी आम्ही झटत नाही. आणि हे लोक समर्पण नसल्यामुळे असं करतात. आणि मोठ्या नाताळच्या दिवसात जर अशा काही गोष्टी आमच्यात असतील तर आमचा उद्देश, आमचा हेतू आज आम्हाला तपासून तो बदलावा लागणार आहे. पाचवी गोष्ट आहे मत्तई 21:8 आणि 9. कोणीतरी वाचा मत्तई 21:8 आणि 9. तेव्हा लोक समुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली, काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादी, उर्ध्वलोकी होसान्ना. काही जण स्तुती करण्यासाठी जमले होते. त्यांचा उद्देश येशूची स्तुती करण्याचा होता, वेलकम करण्याचा होता, इथपर्यंत की त्यांनी आपली वस्त्र त्या वाटेवर टाकली, त्या गहाळ्या त्या वाटेवर टाकल्या, येशूचा सन्मान केला आणि ते गजर करत होते, होसान्ना होसान्ना. ते म्हणत आहे दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादी, तो उर्ध्वलोकी होसान्ना. स्तुती करत आहे, गजर करत आहे. हा उद्देश त्यांचा होता. कुठे करत आहे? अशा चार भिंतीमध्ये बसून करत नाही, पंख्यामध्ये एसी मध्ये बसून करत नव्हते, रस्त्याने चालत करत होते. आपली वस्त्र त्यांनी काढली म्हणजे त्यांनी दिलं, त्याग केला. नुसतं इथे कोया गातं गीतं आणि फक्त अशा टाळ्या शेजाऱ्याला आवाज येत नाही त्याचा, हे समर्पण नाही. समर्पण जे स्तुती करणारे लोक जे आहेत ते आमचा वेळ आपल्या चर्चा आम्ही बोलूया की आपल्या चर्चची वेळ आपण करोना काळात म्हणा किंवा त्या आधी पण आपण नेमूया की 8:30 ते 9 आपण काय करत आहोत ते स्तुतीसाठी जमलेले. आम्ही तर 8लाच येतो. आणि इतकी महत्वाची वेळ आहे स्तुती करणं, देवाची आराधना करणं, पण आपण नेमकं ते टाळून देतो आणि उशिरा येतो. का मला ठाऊक नाही, कारण स्तुती आणि गीतं हा काही चर्चचा भाग नाही का किंवा अनावश्यक गोष्ट आहे का? ही फार महत्वाची गोष्ट आहे. स्तुती करणं, आराधना करणं आणि देव परमेश्वर स्वर्गातून आज हे पाहते की कोणी किती गुडघे टेकून किती गुडघे घासून प्रार्थना करतात हे बघत नाही. तर स्वर्गातून देव काय बघत आहे, खाली अवलोकन करून काय बघत आहे की कोण त्याची स्तुती त्याची आराधना आत्म्याने खरेपणाने करत आहे हे बघत आहे.
सगळी लोक त्या ठिकाणी रस्त्यावर आपली कपडे टाकत आहे, डाळ्या टाकत आहे आणि येशूची स्तुती करत आहे, येशूचा गजर करत आहे. त्यांचा उद्देश आहे की आमचा राजा आहे, दाऊदाच्या पुत्राला होसाना ते म्हणत आहे. हा त्यांचा उद्देश होता. आमचा उद्देश काय? आमच्या वेळेत आम्ही येतो, हा आमचा उद्देश असेल. म्हणजे आम्ही स्तुती करण्याचा उद्देश नाही आमचा. परत आम्हाला त्या मागे लोकांकडे यावं लागलं. कितीतरी महिने वर्ष ते प्रवास करत होते बिचारे एकसारखे. इतका खडतर प्रवास त्या उंटावर, एक दोन उंट येतात कधी कधी, आपण बसून बघा किती वाईट. एवढे महिने त्या उंटावर बसून ते येशूला भेटायला आले. ते मेंढपाळ रात्री नाचत बागडत आले येशूला भेटायला, स्तुती करायला, गौरव करत येशूचे गेले. ते देवदूतांनी देखील स्तुती केली, गीत गायली. नाताळ म्हणजे गीत, सरळ आणि सोपी भाषा, आनंद. आणि ते आम्ही कधी चुकू नये. येशूला पाहणाऱ्या लोकांचा उद्देश म्हणजे येशूची स्तुती करणारे लोक, येशूच्या मागे जाणाऱ्या लोकांचा उद्देश म्हणजे येशूची आराधना करणारे लोक हा आहे. आणि किती चांगला उद्देश होता. काही जण स्तुती करण्यासाठी तिथे जमलेले आहेत. आमचा उद्देश कोणता आहे? शेवटची गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मत्ते 27 आणि 22. पिलाताने त्यास म्हटले, तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? सर्व म्हणाले, त्याला वधस्तंभावर ठेवून. पिलाताने त्यास म्हटले, तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? प्रश्न पिलात त्या लोकांना विचारत आहे. आणि ते काय म्हणतात? ते सर्व म्हणाले, त्याला वधस्तंभावर खेळून टाका. काहींचा उद्देश येशूला धरून देण्याचा, काहींचा उद्देश येशूचा नाकार करण्याचा, काहींचा उद्देश येशूला परत परत आणि परत वधस्तंभी खेळण्याचा, काहींचा उद्देश येशूला त्याग करण्याचा. काय उद्देश काय आहे? ते ज्या लोकांनी आता स्तुती केलेली आहे, ज्या लोकांना येशूने स्पर्श केला आहे, ज्या लोकांसाठी येशू आलेला आहे, ज्या त्यांच्यातील सर्व आजार त्याने दूर केले, आंधळे बरे केले, लंगडे बरे केले, चालते केले, असाध्य रोगाने पिडलेले, कुष्ठ रोगाने जखडलेले लोकांना त्यांनी मुक्त केले, भूतग्रस्तांना त्यांनी सोडविले. असे लोक ओरडत आहे, त्यांना तो बरब्बा चालत आहे, पण येशू चालत नाही, सहन होत नाही. का? कारण रात्री त्यांना पैसे मिळाले परत भाकरीवर. अनंतकालीन जीवन एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला पैसे आहेत. त्यांचे आजार, त्यांचे दुःख दूर करणारा मसीहा तिथे आहे, पण दुसऱ्या बाजूला पैसे आहेत. त्यांना तो भयंकर लुबाडणारा, लुटणारा, डाके टाकणारा बरब्बा चालणार आहे, पण चालेल कारण त्यांना पैसे मिळालेले आहेत. येशू चालणार नाही. येशूला धरून देण्याचा साठी काहींचा उद्देश त्या ठिकाणी जमलेले जमाव होता. तो जमाव एक दोन लोक नाही, सर्व तिथे जमलेले होते. कशासाठी जमले होते? कारण रात्री त्यांना पैसे मिळाले होते आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की सकाळी जेव्हा दोघांना उभं करण्यात येईल येशूला त्या बरब्बाला, तेव्हा तुम्ही सांगायचं वधस्तंभी द्या आणि त्या बरब्बाला सोडा. कशासाठी? काय केले येशूने? आमचा उद्देश जेव्हा आम्ही त्याचा नाकार करतो, जेव्हा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आम्ही करत नाही, जेव्हा त्यांनी आज्ञा केलेल्या गोष्टी आम्ही पालन करत नाही, एक प्रकारे आम्ही परत सांगतो त्या येशूला वधस्तंभी घ्या आणि त्या सैतानाला आमच्या जीवनामध्ये मोकळे करा. आमचा उद्देश, आमचा हेतू येशूच्या मागे असण्याचा, येशूमध्ये राहण्याचा, ख्रिस्ती मंडळीत राहण्याचा काय आहे? ते सर्व म्हणाले, त्याला वधस्तंभावर खेळून टाका. किती भयंकर! आमचा उद्देश
जो करार येशू ख्रिस्तामध्ये पित्याने आमच्या बरोबर केलेला आहे, त्याच्या रक्ताद्वारे आम्ही मागच्या रविवारी त्याचं स्मरण केलं आहे. जो करार आमच्या मध्ये त्या देव पित्यामध्ये झालेला आहे की जेव्हा येशू मला दिला, मला निवडलं, मला पाचारलं, मला शुद्ध केलं, मला धुतलं, आता मला त्याच्या मागे चालायचं. वारंवार मी त्याला धोका देतो, वारंवार मी त्याला पाठ दाखवतो. एक प्रकारे मी त्याला सांगतो येशूला वधस्तंभावर ठेवा. माझा उद्देश या नाताळमध्ये काय आहे? मोठे मोठे समुदाय, मोठे लोक समुदाय खऱ्या शिष्यत्वाचे कौतुक नव्हे. म्हणून मत्तई 7 आणि 13 मध्ये 14 मध्ये आहे, अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाणारा दरवाजा अरुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे बहुत आहे. जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि जास्त सापडतो ते थोडके आहेत. या नाताळच्या दिवसामध्ये आमचा उद्देश, आमचा हेतू येशूला भेटण्याचा कोणता आहे? जो उद्देश योसेफाचा होता, मरियेचा होता, मागे लोकांचा होता, मेंढपाळांचा होता, जखऱ्याचा होता, अलिशिबेचा होता, हा उद्देश या नाताळात आम्हाला येशूला भेटण्यासाठी आमच्यामध्ये असला पाहिजे, ना की त्या लबाड हेरोदासारखा उद्देश. तो दाखवतो वेगळं आणि करतो वेगळं. आमचा उद्देश येशूला भेटण्यासाठी कसा असावा, ह्या गोष्टीवर आपण मनन करूया. काही लोक कुतूहलतेने जमलेले होते, बघायच्या भूमिकेसाठी जमलेले होते, फक्त त्यांना माहिती होती, बाकी काही नाही. काही लोक काहीतरी भाकरी मिळतात, फायदा होईल म्हणून ते जमलेले होते येशूला पाहण्यासाठी. त्यांचं संजीवनाचं तारणाचा कुठे संबंध नाही. आणि काही लोक राजकीय फायद्यासाठी, कटकारस्थान करण्यासाठी येशूकडे येत होते, जमत होते. त्यांना देव धर्माशी काय संबंध होता? काही चेष्टा मस्करी करण्यासाठी येशूकडे येत होते, जमत होते. काही जण स्तुती करण्यासाठी आलेले होते आणि त्यांनी आपलं सर्वस्व त्यागून स्तुती मध्ये देवाला येशूला अर्पण केलेलं आम्हाला दिसतं. आणि काही जण येशूला बदस्तंभी खेळण्यासाठी जमलेले होते. आम्ही कशासाठी जमत होतो? आमचा उद्देश, आमचा हेतू या नाताळामध्ये कसा असावा हे आपण प्रत्येकदा तपासून पाहूया. आपण प्रार्थना करतो. प्रभू, आम्ही तुला खरोखर धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. आम्ही ख्रिस्ती समाजामध्ये आहोत, ख्रिस्ती आहोत, आमचा बाप्तिस्मा झालेला आहे, सर्व गोष्टी आहेत. पण माझा उद्देश खरोखर येशू तुला भेटण्याचा कोणता आहे? काहीतरी मिळतं, काहीतरी फायदा आहे, काहीतरी पद आहे, काहीतरी आहे, सर्व फुकट आहे म्हणून तर नाही ना मी तुला पाहू इच्छित, म्हणून नाही ना मी तुझ्या मागे येऊ इच्छित. ही गोष्ट तपासण्यासाठी प्रभू परत एकदा आमचं सर्वांचं सहाय्य कर. पुष्कळदा चुकीचा उद्देश, हेतू घेऊन मेदवर तुझ्या मागे येत आहे. आज त्या गोष्टी मला दाखविल्यास म्हणून तुला धन्यवाद देतो. माझा उद्देश बदलण्यासाठी, माझा हेतू बदलण्यासाठी, माझ्या जीवनाचा स्वामी, मालक, पुढारी, मेंढपाळ, अध्यक्ष तू होण्यासाठी हा उद्देश प्रभू परत एकदा आम्हा सर्वांच्या मनमनी तू निर्माण करावा अशी देखील तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आमची प्रार्थना ऐकली म्हणून देखील तुझे आभार मानतो. खरोखर या दिवसात तुला भेटण्यासाठी आमच्या मनाची तू तयारी कर. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणतो आहे, आमीन. या आपण आपल्या जागेवर उभं राहणार आहोत. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आशीर्वाद घेऊ. सुवर्ण देव परांपैकी जाऊ. शांतीने आपण कोणाला हस्तांदोलन न करता जे शेवट आहे आपण मग बाहेर जाणार. या आमच्या सर्वांनी पिढ्या तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज नसते आणि जसे आम्ही आपल्या गुन्ह्यास सोडतो तसेच आमच्या गुन्ह्यांना सोड आणि आम्हास परीक्षेला नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथे उपस्थित आम्हा सर्वांबरोबर, एसे चर्चेस एसएम बरोबर, देवाचं निवडलेलं इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळापर्यंत असो. आमेन.
आमेन.